श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय 41. परिव्राजकाचा वृत्तांत. श्री भास्कर पंडित म्हणाले, श्रीपाद श्री वल्लभ हे महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली, राजराजेश्वरी स्वरूप आहेत. त्यांच्यातील देवी तत्व त्यांचे अनुष्ठान करणाऱ्यांना कळते. मी भास्कर पंडितांना प्रश्न केला, हे आर्य, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी अशा 4 वाणी आहेत असे मी ऐकले आहे. याबद्दल कृपा करून विस्ताराने मला सांगावे. यावर भास्कर पंडित म्हणाले, अंबिका प्रतिवाक्याद्वारा व्यक्त होत असते. ती प्रत्येक मनुष्याद्वारे, प्रत्येक व्यक्तीद्वारे बोलत असते. आपणास कानाद्वारे ऐकू येणारे वाक्य स्थूल असते. एखादे वेळी वाक्य मुखाच्या बाहेर अजिबात ऐकू येत नाही. आतच केवळ ओठाच्या हालचालीवरून आपणास अर्थबोध होतो. तेव्हा तिला मध्यमा वाणी असे म्हणतात. या मध्यमापेक्षा अजून थोडी सूक्ष्म असणारी वाणी तिला वैखरी असे म्हणतात. कंठाच्या आतील वाणी गळ्यापर्यंत येते, तेथून बाहेर येऊ शकत नाही अशी वाणी ती आतच म्हणजे मनातच घोळते. तिला पश्यंती वाणी असे म्हणतात. या पश्यंतीहून सुद्धा सूक्ष्म असणारी नाभीत निर्विकल्पणे राहून संकल्प मात्र असणारी वाणी म्हणजे परावाणी होय. अंबिकेची त्रिपुर भैरवी स्वरूपात सुद्धा आराधना करतात. गुणत्रय, जगत्रय, मूर्तीत्रय, अवस्थात्रय या सर्वांची आदिशक्ती त्रिपुर भैरवी आहे. बाळांनो, आपण श्रद्धेने आत्मसमर्पण करून संपूर्ण शरणागती पत्करली असता या लोकात किंवा अदृश्य लोकात कोणत्याही प्रकारचे शत्रुत्व आडवे आले असता आपले काहीच नुकसान होत नाही. विरोध शक्ती केवळ भौतिक जगातच परिमित नसतात, तर त्या प्राणमय, भौतिकमय, मानसिकमय, आध्यात्मिकमय सुद्धा असतात. आपण जेवढी प्रगती करू इच्छितो तेवढी प्रगती साधल्यावर त्या लोकात आपण भौतिक प्रपंचात ज्या प्रकारे जीवन जगतो त्या लोकात सुद्धा तसेच जीवन जगू शकतो. मनुष्याला प्रगती करायची असेल तर श्रद्धा हवी. जीवन मूल्यांवर संपूर्ण विश्वास हवा. आपण आपले जीवन विश्वासाच्या आधारावरच जगत असतो. आपल्या संकटकाळी परमेश्वराचे सहाय्य नक्की मिळेल आणि तोच या संकटातून मुक्तता करेल असा आपला दृढ विश्वास असावा. हा विश्वासच आपणास एक प्रकारच्या सुरक्षिततेची जाणीव उत्पन्न करून आपला आत्मविश्वास वृद्धिंगत करतो. शक्तिहीन ज्ञान निर्लेपतेकडे वाहत जाते. ज्ञानहीन शक्ती आंधळी असून ती विनाशाला कारणीभूत होते. यासाठी आपण ज्ञान संपादन करून प्रकृतीच्या बंधनातून मुक्त झाले पाहिजे. शक्ती अनुग्रहानंतर परिपूर्णता साधली पाहिजे. सांख्य मार्गात चैतन्याला पुरुष म्हटले आहे, कर्म करणाऱ्याला प्रकृती म्हटले आहे. खालच्या अवस्थेत या दोघात विरोध असतो. चैतन्य असते ते कर्म करीत नाही आणि प्रकृतीला ज्ञान नसते. प्रकृती आणि पुरुष ही दोघे मिळून सृष्टीचे कार्य चालवितात. या दोघांनाही अपंगत्व आहे. चैतन्य पाहिले तर ते लंगडे आहे आणि प्रकृती आंधळी आहे. सर्व लोकात आंधळेपणा आणि लंगडेपणा कसे व्यापून आहे हे समजावून सांगण्यासाठी श्रीपाद प्रभूंच्या कुटुंबात एक भाऊ आंधळा आणि एक भाऊ लंगडा जन्माला आले. हे दोघे आंधळे आणि लंगडेपणाचे प्रतीकच होते. उन्नत स्थितीत पोहोचल्यानंतर पुरुष व प्रकृती हे दोन्ही ईश्वर, ईश्वरी या नावाने ओळखले जातात. तेव्हा या दोघांमध्ये विरोध नसतो. श्रीपाद प्रभू योग्य वेळी योग्य काळी आपल्या बंधूचे अपंगत्व दूर करतील यात शंकाच नाही. लोकांमधील अंधत्व आणि पंगुत्व घालविण्याच्या बृहत्तर कार्याची सूचना स्वरूप म्हणून ते हे कार्य करतील. अतीत अशा स्थायी रूपात असलेल्या पुरुष प्रकृतींना ब्रह्ममाया असे संबोधले जाते. श्रीपाद प्रभूंनी वयाच्या 16व्या वर्षी वैराग्य धारण करून घराचा त्याग केला आणि धर्मप्रचारासाठी घराबाहेर पडले. ते स्वतः ब्रह्म आणि तेच माया असल्याने सामान्य जनास समजावून सांगण्याचा उद्देश त्यांचा ग्रहत्यागामध्ये मागे होता. अपरिमित आणि अनंत गुण असलेल्या ब्रह्मस्वरूपास परिमितता
आणणारी शक्ती म्हणजे माया. श्रीपाद प्रभूंच्या पिठिकापुरम येथे जन्म घेण्याचा उद्देश ते अपरिमित ब्रह्मस्वरूपाचे असल्याने मायेसमोर न झुकता परिमित व्यवहार केल्याचे सूचित करणे हा होता. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ते मायेच्या बंधनात न पडता केवळ भक्तांचा उद्धार करावयाचा हा संकल्प करून घरातून बाहेर पडले. संपूर्ण विश्वात श्रीपाद प्रभूंचा महिमा विस्तार पावल्यानंतर येणाऱ्या शताब्दींमध्ये त्यांच्या संकल्पाप्रमाणे पिठिकापुरमच्या रहिवाशांना सुद्धा ज्ञानोदय होणार आहे. श्रीपाद प्रभूंची दिव्य चैतन्य शक्ती मानव चैतन्याचे अपंगत्व आणि प्रकृतीचे अंधत्व दोन्हीही निवारण करेल. श्रीपाद प्रभूंच्या लीला सामान्य मानवांना अनाकलनीय आहेत. एकदा एक संन्यासी कुक्कटेश्वराच्या मंदिरात आला. तो दत्तात्रयांचा भक्त होता. तो दत्तदीक्षा सुद्धा देत असे. दत्तदीक्षा घेतल्याने आपले नियोजित कार्य अडचणी न येता सिद्धी जाते असे त्याने आपल्या वक्तव्यात सांगितले होते. पिठिकापुरमच्या अनेक ब्राह्मणांनी दत्तदीक्षेचा स्वीकार केला. तो संन्यासी दीक्षा देऊन साधकांकडून दक्षिणा स्वीकारित असे. त्या दक्षिणेतील काही भाग तो त्याच्याकडून दीक्षित झालेल्या ब्राह्मणांना देत असे. अनेक ब्राह्मण आणि इतर कुलस्थांनी विचारविनिमय करून दत्तदीक्षा घेतली आणि गुरुदक्षिणा दिली. परंतु मंदिरात आलेल्या काही लोकात दत्तदीक्षा घ्यावी की नाही यावर वाद सुरू झाला. ब्राह्मण परिषद, क्षत्रिय परिषद आणि वैश्य परिषद यांचे एक संयुक्त संमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष श्री बापनाचार्युलू होते. ते म्हणाले, श्री दत्तात्रेय प्रभू सर्वांचेच आहेत, त्यामुळे सर्वजण दत्तदीक्षा घेऊ शकतात. 18 वर्णांच्या सर्व लोकांना संन्यासी महाराजांकडून दीक्षा घेता येते. दीक्षा घेण्याची ही सुवर्णसंधी सगळ्यांना उपलब्ध आहे. यावेळी ब्राह्मण परिषदेतील काही लोकांचे असे मत होते की ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य लोक आचार संपन्न असल्याने ते दीक्षेस पात्र असतात, परंतु शूद्र वर्णाचे लोक अनाचारी असल्याने ते दीक्षा घेण्याचे अधिकारी नाहीत. त्यांच्याकडून दक्षिणा घेऊन आपण आपल्या तपशक्तीने त्यांना शुद्ध करू शकता. यावर बापनाचार्युलू म्हणाले, सर्व कुलांमध्ये आचारवंत आणि अनाचारवंत दोन्ही लोक असतात. कोण आचारवंत आणि कोण अनाचारवंत हे सांगणे कठीण असते. त्यामुळे सामूहिक कल्याण, स्थैर्य, क्षेम यावर दृष्टी ठेवून आपण दत्त होम किंवा इतर यज्ञ यागादी कार्यक्रम करून संघातील क्षेम, स्थैर्य साधू शकतो. दक्षिणा देऊन शूद्रांना दीक्षा न देणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे मला वाटते. दक्षिणा घेऊन शूद्रांना दीक्षा न देणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे मला वाटते. दक्षिणा घेऊन आपण आपल्या तपशक्तीने शूद्र लोकांना शुद्ध करून घेतल्यावर ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या लोकांचा सुद्धा उद्धार करू शकतो. याप्रमाणे कोणत्याही कुळातील लोकांना व्यक्तिगत स्वतंत्र दीक्षा देण्याची आवश्यकता नाही. याशिवाय दक्षिणेची रक्कम सुद्धा खूप अधिक ठेवली आहे. प्रत्येक कुलात गरीब लोक असतात. ते एवढी रक्कम दक्षिणा म्हणून देऊ शकणार नाहीत. आपल्याला एवढी मोठी रक्कम दिल्यावर त्यांना काही दिवस उपाशी राहावे लागेल. दक्षिणा ही ऐच्छिक असली पाहिजे. यथाशक्ती आणि श्रद्धायुक्त अंतःकरणाने दिलेली दक्षिणा म्हणून स्वीकारली पाहिजे. तरच श्री दत्तप्रभू संतोष पावतील. यावर तेथे जमलेले ब्राह्मण म्हणाले, महाराज, आपण आपल्या गावी आपल्यावर त्यांचे स्वागत पूर्ण कुंभाने वेदमंत्रांनी केले नाही. महाराजांनी स्वतः जनहित भावनेने आपणा सर्वांना दत्त दीक्षा दिली, परंतु आपल्या ब्राह्मण परिषदेने मात्र त्यांना काही दिले नाही. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. यावर बापनाचार्युलू म्हणाले, खरं तर परमहंस परिव्राजकाचार्य यांचे स्वागत करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. प्रथम त्यांच्या प्रधान शिष्यांकडून काही दिवस अगोदर ब्राह्मण परिषदेस सूचना मिळाली पाहिजे. त्यावर परिषद संपूर्णपणे विचार करून प्रधान शिष्यांशी बोलणी करून सर्व गोष्टी निश्चित करते. त्यामुळे प्रधान शिष्याची सर्वांशी ओळख होते. त्यानंतर परिषद एक निर्णय घेऊन योग्य अशा परिव्राजक शिष्याची निवड करते. त्यानंतर परमहंस परिव्राजक येण्याचे ठरवितात. तेव्हा त्यांचे स्वागत वेदमंत्राने पूर्ण कुंभाने केले जाते. त्यानंतर त्यांच्याबरोबर शास्त्र चर्चा होते. त्यानंतर परिव्राजक महोदयांच्या सूचनेनुसार यज्ञ, याग, दीक्षा किंवा प्रवचनाचे
आयोजन होते. या प्रकारे पूर्वसूचना न देता परिव्राजकाचार्य कुक्कुटेश्वरास आले. आल्याबरोबर त्यांनी दीक्षेचा प्रस्ताव मांडला व गुरुदक्षिणा सुद्धा मागितली. हा सर्व आपल्या नियमाविरुद्ध घडलेला प्रकार आहे. यावर ब्राह्मण म्हणाले, नियमांचे उल्लंघन झाले या विषयावर चर्चा करण्याची ही वेळ नाही. आता तुम्ही किंवा तुमचे जावाई अप्पलराज शर्मा दीक्षा घेऊन दक्षिणा देणार आहात किंवा नाही यावर बापनाचार्युलू म्हणाले, सामूहिक स्थैर्यासाठी दीक्षा घ्यायचा आमचा विचार आहे. व्यक्तिगत क्षेम स्थैर्य यासाठी नाही. आम्ही दीक्षा घेत नाही, त्यामुळे दक्षिणा देणार नाही. ब्राह्मण लोकात ज्यांना दीक्षा घ्यायची असेल ते स्वेच्छेने घेऊ शकतात. ब्राह्मण परिषद ही सामूहिक समस्येसाठी असते. सामूहिक प्रयोजन असलेल्या विषयांवर परिषद विचार विनिमय करते. व्यक्तिगत दीक्षा किंवा व्यक्तिगत समस्या याबद्दल विचार विनिमय करीत नाही. श्रेष्ठी आणि नरसिंहवर्मा यांनी दीक्षा घेण्यास नकार दिला. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांना दीक्षा घेणे किंवा न घेणे हे त्यांच्या इच्छेवर सोडले होते. श्रीपाद प्रभूंकडून दत्तदीक्षा. श्रीपाद प्रभूंवर श्रद्धा भक्ती असणाऱ्या लोकांमध्ये काही शेतीचा व्यवसाय करणारे होते. यामध्ये प्रमुख असे व्यंकटप्पय्या श्रेष्ठी होते. श्रीपाद व्यंकटप्पय्याच्या घरी गेले आणि म्हणाले, दत्तदीक्षा मिळाली नाही म्हणून कोणी निराश होऊ नका. मी दत्तदीक्षा देतो. एवढेच नव्हे तर यथाशक्ती दक्षिणासुद्धा मीच देईन. मंडल म्हणजे 40 दिवसाची दीक्षेची गरज नाही. एक रात्री दीक्षा घेतली तरी पुरे. श्रीपाद प्रभू एक दिवस व्यंकटप्पय्यांच्या घरी अष्टदश वर्णांच्या लोकांना दीक्षा देत होते. ही दीक्षा घेणाऱ्या साधकात काही ब्राह्मण, थोडे क्षत्रिय आणि काही वैश्य होते. श्रीपाद प्रभूंचे दत्तस्वरूप प्राकट्य. श्रीपाद प्रभू बहुरूपी असून दत्तस्वरूपात प्रकट होण्याचा तो दिवस होता. तो श्री दत्तप्रभूंचा आवडता गुरुवार होता. दीक्षा दिलेल्या सर्व भक्तांना त्यांनी मंगलमय आशीर्वाद दिले. सर्व भक्तांनी मोठ्या श्रद्धाभावाने श्री दत्तप्रभूंचे भजन अर्चन केले. यानंतर श्रीपाद प्रभूंनी आपल्या पुढील कार्यक्रमाबद्दल विस्तृत माहिती आपल्या भक्तगणांना सांगितली. श्री दत्तप्रभूंचे स्मरण करता क्षणीच ते भक्तांना दर्शन देतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात असे त्यांनी भक्तांना सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी मी नरसिंहवर्मांच्या घरी गेलो. तेथे श्रीपादांचे मंगल स्नान चालू होते. स्नानानंतर नरसिंहवर्मांनी श्रीपादांना खाण्यासाठी अनेक फळे आणून दिली, परंतु त्यांनी केवळ एकच केळ घेतले. ते सुद्धा वर्मांच्या घरी असलेल्या गोमातेस दिले. यानंतर ते व्यंकटप्पय्या श्रेष्ठींच्या घरी आले. येथे सुद्धा त्यांना मंगल स्नान घालण्यात आले. येथे श्रीपादांनी लोणी, दूध, ताक आणि साईचा स्वीकार केला. तेथे ते म्हणाले, माझे भक्त मला बोलावित आहेत. पिठिकापुरम सोडून जाण्याची वेळ आता आली आहे. व्यंकटप्पय्यांच्या घरून निघून ते आपले आजोबा बापनाचार्युलूंच्या घरी आले. तेथे सुद्धा त्यांना मंगलस्नान घातले. श्रीपाद श्रीवल्लभ प्रत्यक्ष दत्तस्वरूप आहेत. त्यांनी आपल्या भक्तांची दुःखे, पीडा, अडचणी दूर करण्यासाठी अवतार धारण केला आहे. त्यांनी आपल्या वक्तव्यात असे अनेक वेळा स्पष्टपणे उच्चारण केले होते. आपल्या दिव्य लीलांद्वारे जनता जनार्दनाच्या उद्धारासाठी निश्चित केलेल्या कार्यक्रमाची माहिती श्रीपाद प्रभूंनी आपल्या भक्तांना सांगितली. यानंतर ते स्वगृही आले. श्रीपाद प्रभूंचा पिठिकापुरम सोडून जाण्याचा मनोदय त्यांच्या आईवडिलांना कळला. त्यांनी श्रीपादांना समजावून सांगण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, परंतु श्रीपाद प्रभू आपल्या निर्णयावर अटळ होते. यानंतर श्रीपाद प्रभूंच्या मातापित्यांनी त्यांच्या विवाहाविषयी बोलण्यास प्रारंभ केला. त्यावेळी श्रीपाद म्हणाले, मी आतापर्यंत अनेक वेळा श्रेष्ठी आजोबांना, वर्मा आजोबांना अनघालक्ष्मी समवेत दर्शन दिले आहे. त्या दिव्य दंपतींनी श्रेष्ठी आजोबांच्या आमराईत विहार केलेला सर्वांनी पाहिला आहे. हे पहा माझे अनघालक्ष्मी समवेत दिव्य मंगलमय स्वरूप. असे म्हणून श्रीपादांनी त्या दिव्य स्वरूपाच्या दर्शनाचा लाभ मातापित्यांना घडवून आणला. ते मंगलमय स्वरूप पाहून मातापिता अगदी भारावून गेले. त्यांच्या मुखातून शब्दच निघेना. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, मी अवधूत स्वरूपात आलो असताना सांगितले होते की माझा विवाह प्रस्ताव मांडताच मी घर सोडून निघून जाईन. एवढे बोलल्यानंतर श्रीपाद प्रभूंनी आपल्या 2 मोठ्या भावांना स्पर्श केला आणि आपल्या अमृतमय दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले. तत्काळ अंध असलेल्या बंधूस
दृष्टी प्राप्त झाली आणि पायाने अधू असलेला बंधू अव्यंग होऊन चांगला चालू लागला. त्या दिव्य स्पर्शाने त्या दोघा बंधूंना ज्ञानप्राप्ती सुद्धा होऊन ते ज्ञानतेजाने तळपू लागले. हे सर्व दृश्य पाहून श्रीपादांच्या मातापित्यांना आश्चर्ययुक्त आनंदाचा धक्का बसून त्यांच्या मुखातून शब्दच फुटेना. तेवढ्यात तेथे आजी राजमांबा आणि आजोबा बापनाचार्युलू तसेच व्यंकटप्पय्या श्रेष्ठी आणि त्यांची धर्मपत्नी व्यंकट सुब्बम्मा नरसिंह वर्मा व त्यांची धर्मपत्नी अम्मा जम्मा आले. श्रीपाद प्रभू सर्वांबरोबर आनंदात थट्टा मस्करी करीत बोलत होते. सुमती महाराणी तेव्हा म्हणाल्या, बाळा श्रीपादा, तू सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून जाईन असे म्हणाला होतास. तू अजून व्यंकटप्पय्या श्रेष्ठींच्या घरची दूधबाकी, वत्सवाईंची दूधबाकी, मल्हादींची दूधबाकी पूर्ण केली नाहीस. यावर श्रीपाद म्हणाले, आई, तू म्हणतेस ते बरोबर आहे. या 3 वंशातील लोकांना मी कधीच विसरणार नाही. मी जरी विसरलो तर तू आठवण करून दे. त्यांच्याकडून योग्य ती सेवा करून घेऊन मी त्यांना वर प्रदान करीन. तुझ्या माहेरच्या कोणत्याही एका घरी मी जेवणासाठी येत जाईन, परंतु दक्षिणा मात्र स्वीकारणार नाही. तुझ्या माहेरची माणसे माझ्याशी वात्सल्यपूर्ण भावाने वागतात आणि मला जावई असे संबोधतात. मी हा मानवी संबंध स्वीकारून त्यांच्याबरोबर जावयास शोभेल असे प्रवर्तन करीन. एवढे बोलून श्रीपाद प्रभू आपल्या पित्याकडे वळाले. ते आणि त्यांना उद्देशून म्हणाले, तात, आपल्या दंडीकोट वंशात अनेक वर्षांपासून वेदपरंपरा चालू आहे. आता माझे दोन्ही ज्येष्ठ बंधू वेदशास्त्र संपन्न होऊन मोठे पंडित झाले आहेत. ते आपली वेदपरंपरा चालवतील. दंडीकोट वंशातील लोकांना मी कधीच विसरणार नाही. श्रीपाद प्रभू काही क्षण डोळे मिटून बसले. नंतर म्हणाले, आपले श्रीधर शर्मा पुढील एका जन्मी समर्थ रामदास या नावाने एक महापुरुष होऊन महाराष्ट्र देशात जन्मास येतील. नरसिंह वर्मा छत्रपती शिवाजी या नावाने जन्म घेऊन महाराष्ट्रात राज्य स्थापित करून श्री समर्थ रामदासांचे शिष्यत्व पत्करतील. याप्रमाणे आपले पूर्वसंबंध बंधुरूपात स्पष्टपणे कायम राहतील. समर्थ रामदास स्वामींच्या नंतर श्रीधर शर्मा श्री शिवग्राम म्हणजे शेगाव या क्षेत्रात गजानन नावाचा महायोगी होईल. त्यांच्यामुळे शिवग्राम क्षेत्र महिमा अपरंपार वाढेल. रामराज शर्मा श्रीधर नावाने जन्म घेऊन महायोगी होतील. श्रीधरांची शिवपरंपरा असलेल्या या पिठिकापुरातील माझ्या अंगणात महासंस्थान निर्माण होणार आहे. व्यंकटप्पय्या श्रेष्ठीबरोबर असलेले आपले ऋणानुबंध स्थिर स्वरूपाचे होतील. एवढेच नव्हे तर त्यानंतर वत्सवाई कुटुंबातील लोकसुद्धा येतील. येथे सावित्रीपन्नाचे पारायण होईल. असे बोलून श्रीपाद प्रभू थांबले. त्यांना वेदांचे पठण अत्यंत प्रिय होते. कित्येक वेळा श्रीपाद प्रभू वेदांचे पठण चाललेले पाहून अंतर्लीन होत. त्यावेळी वेदपठण करणारे विप्रगण अत्यंत श्रद्धाभावाने श्रींच्या दिव्य मुखाकडे एकटक पाहत वेदपठण चालू ठेवीत. येथे अध्याय 41 संपन्न झाला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 42. श्रीपाद प्रभू पिठिकापुरातून अंतर्धान. श्रीपाद प्रभूंचे मातापिता बापनाचार्युलू यांना दिव्य दर्शन. दुपारच्या जेवणानंतर श्री भास्कर पंडित म्हणाले, श्रीपाद प्रभूंनी शूद्राच्या घरी राहून दत्तदीक्षा दिली. दीक्षा विधीत केल्या जाणाऱ्या पूजा अर्चना व इतर नियमांचे पालन न करता केवळ भक्तांच्या हातात पवित्र दोरा बांधून केवळ भजन करण्यास त्यांनी सांगितले. श्रीपाद प्रभूंनी दीक्षा घेणाऱ्यांना सांगितले होते की ते स्वतःच दत्तात्रेय असून त्यांच्या स्मरणमात्रानेच भक्तांच्या पीडा कष्ट निवारण होतात. या दीक्षेमध्ये शास्त्राची अवहेलना झाली असे कोणी समजू नये असे प्रभू आर्जवून सांगत होते. परंतु पिठिकापुरममधील ब्राह्मणांनी एकत्र येऊन त्यावेळी पीठाधीश असलेल्या शंकराचार्यांकडे याविषयीची माहिती तक्रारीच्या सुरात दिली. तसेच श्री बापनाचार्युलू आणि अप्पलराज शर्मा यांना ब्राह्मण कुलातून बहिष्कृत करावे अशी सूचना सुद्धा ब्राह्मणांनी श्री शंकराचार्य स्वामींना केली. त्यावेळी श्रीपाद प्रभू अंतर्ध्यानस्थ झाले असल्याने
ती चर्चा तेथेच थांबली. श्री शंकराचार्यांच्या अनुमतीशिवाय आध्यात्मिक विषयात कोणताही बदल करता येणार नाही असा एक ठराव मान्य झाला. या संदर्भात 16 वर्षाच्या बालकाने स्वतः दत्तप्रभूंचा अवतार असल्याचा निर्णय घेणे देवद्रोह केल्याप्रमाणे आहे असे मत अनेक ब्राह्मणांनी व्यक्त केले. काही ब्राह्मणांच्या मनात कपट असून सुद्धा ते वरवरची खोटी सहानुभूती प्रकट करण्यासाठी बापनाचार्यूंच्या घरी आले. बापनाचार्यू म्हणाले, श्रीपाद प्रभू आम्हाला त्यांच्या तेजाने दीपवित आहेत. ते महाप्रभू श्रीपाद श्रीवल्लभ बालरूपात आमच्या घरी खेळले आणि आम्हाला दिव्य आनंदाचा लाभ करून दिला. आमच्या नेत्रांवर असलेला मायेचा पडदा त्यांनी दूर केला. आज ते आमच्या डोळ्यात किरण होऊन चमकत आहेत. त्यांच्या नयन मनोहारी दिव्य दर्शनाने आम्हास भारावून टाकले आहे. आम्ही किती भाग्यवान आहोत याची गणतीच करता येत नाही. बापनाचार्यूंचे हे वक्तव्य ऐकून खोटी सहानुभूती दर्शविण्यास आलेले ब्राह्मण एक शब्दही न उच्चारता तसेच परतले. त्यांच्या मनातील किलबिष भाव पूर्णपणे निघून गेला होता. थोड्या वेळाने श्रीपाद प्रभू आपल्या घरी परतले. सुमती महाराणी, अप्पलराज शर्मा, त्यांच्या बहिणी आणि भाऊ सर्वजण अत्यंत आनंदात होते. श्री अप्पलराज शर्मा म्हणाले, श्रीपादांबद्दल आम्हाला यापूर्वी खूपच काळजी वाटत होती, परंतु आता आमच्या मनावरचे ओझे कमी झाले आहे. आम्ही त्यांचे स्मरण केल्याबरोबर ते आमच्या मनश्चक्षुसमोर प्रकट होतात. आम्ही मागितलेले सर्व काही ते स्थूल रूपात येऊन आमच्याशी संभाषण करून देतात. श्री दत्तप्रभूंना जन्म देणारे जननी जनक झाल्यामुळे आम्हाला अत्यंत धन्यता वाटते. आम्हाला आता निरंतर आनंदाची प्राप्ती झाली आहे. एवढे बोलून अप्पलराज शर्मांनी आपल्या उपरण्याने डोळ्यातून ओघळणारे आनंदाश्रू टिपले. ब्राह्मणांनी जे गृहीत धरले होते त्याच्यापेक्षा येथील परिस्थिती पूर्णपणे भिन्न होती. व्यंकटप्पय्या श्रेष्ठी सर्व ब्राह्मणांना उद्देशून म्हणाले, हे विप्रगण हो, आतापर्यंत आपण काही क्षणांचा काळ श्रीपाद प्रभूबरोबर घालवत असू, परंतु यापुढे ते आपल्या मनश्चक्षुत सदैव वास करणार आहे. तसेच स्थूल देहाने दर्शन देऊन आमच्या घरी निवास करणार आहे. यानंतर नरसिंहवर्मा ब्राह्मणांना म्हणाले, श्रीपाद प्रभूंनी आमच्या डोळ्यावरील मायेचा पडदा दूर केला. दिव्य विनोद करणारे महाप्रभू श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात आमच्याबरोबर उत्कट हास्य करीत आमच्या अवतीभोवती असतील. पूर्वीपेक्षा अधिक उत्कट भावाने ते आम्हा स्थूल रूपात दर्शन देतील. श्रीपाद प्रभूंच्या या सत्य स्वरूपाची कल्पना कोकटेश्वरातील दत्तभक्त संन्याशास आली आणि त्यांच्या हृदयात कालवा कालव झाली. श्रीपाद प्रभू स्वतः साक्षात दत्तात्रय भगवान आहेत असे सुस्पष्टपणे सुचवून ते ध्यानस्थ झाले. श्रीपाद प्रभू एक वेगळे दैवत नसून त्यांचे उपास्य दैवत असलेले श्री दत्तात्रेयच आहेत हे त्यांनी पटवून दिले. श्रीपाद प्रभूंचा विरोध करणारे काही ब्राह्मण पिटिकापुरात होते. त्यांच्या मनात एकच प्रश्न सतत घोळत होता, खरेच दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभांच्या स्वरूपात अवतरले का? हे जर खरे असेल तर आपण त्यांना त्रास देणे केवळ कठीणच नाही तर अशक्य सुद्धा आहे. दत्तात्रेय प्रभूंचा स्वभाव फार वेगळा आहे. ते स्वतः त्रास सहन करून अनन्य भावाने शरण येणाऱ्या साधकांचा उद्धार करतात. हा त्यांचा स्वभाव विशेष आहे. पिठिकापुरममधील अनेक ब्राह्मणांनी श्रीपाद प्रभूंना ब्रह्मरथात बसवून शोभायात्रा काढली होती. मोठी धनराशी सुद्धा दक्षिणेच्या स्वरूपात अर्पण केली होती. दत्तदीक्षा देणारे संन्यासी केवळ गुरुदक्षिणा मिळावी या उद्देशाने दीक्षा देत होते. त्यांनी ते एक धनार्जनाचे साधनच केले होते. दीक्षा झालेल्या साधकांची इच्छा आकांक्षा पूर्ण न झाल्यास त्यांच्यात निष्ठेचा अभाव आहे असे संन्यासी सांगून मोकळे होत. इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्यास ते त्या दत्तदीक्षेचे फळ आहे असे ते संन्यासी सर्वांना सांगत असत. त्या संन्याशाच्या मनात श्रीपाद प्रभूबद्दल सदैव भीती असे. त्यांना वाटे श्रीपाद प्रभू आपल्या दिव्य लीलांनी त्यांचे सत्यस्वरूप सर्व लोकांपुढे आणतील. त्यावेळी कुक्कटेश्वर मंदिरात एक वृद्ध ब्राह्मण आला. त्याचे नाव नरसिंह आणि गोत्र काश्यप होते. तो दूर असलेल्या महाराष्ट्र प्रांतातून आला होता. त्याने कुक्कटेश्वराचे दर्शन मोठ्या श्रद्धाभावाने घेतले. नंतर स्वयंभू दत्तात्रेयांचे दर्शन घेतले. त्यावेळी त्याला तेथे दत्तदीक्षा दिली जात असल्याचे कळाले. दीक्षा देणाऱ्या परमहंस परिव्राजकाचार्यांकडे तो वृद्ध ब्राह्मण गेला.
त्याने त्या संन्याशांना मोठ्या नम्र भावाने नमस्कार करून गुरुदक्षिणेच्या रूपात त्याने आणलेली नाणी दिली. ती दक्षिणा पाहून संन्यासी आनंदित झाले. त्यांनी दीक्षा घेण्यासाठी त्या ब्राह्मणास आपली ओंजळ पुढे करण्यास सांगितली. त्याच्या हातावर कमंडलूतील पवित्र जल घालण्यासाठी संन्याशाने आपला कमंडलू उचलला आणि त्या ब्राह्मणाच्या हातावर पवित्र जल घातले. परंतु आश्चर्य असे की कमंडलूतील जलाबरोबर एक विंचू ब्राह्मणाच्या हातावर पडला. त्या ब्राह्मणाचा कंठ कोरडा पडला. संन्याशाने हातातील पाणी पिण्यास सांगितले आणि म्हणाला, आहा, तू अनेक वर्षांपासून केलेले तपश्चर्येचे फळ आज मला अर्पण केलेस. तेवढ्यात तो ब्राह्मण विंचवाच्या दंशाने जोरात ओरडला. मंदिरात असलेल्या काही ब्राह्मणांना विंचवाच्या दंशाचा दाह कमी करण्याचा मंत्र येत होता. तो त्यांनी घातला, परंतु त्याने दाह कमी झाला नाही. यावेळी तो संन्यासी घाबरून देवळातील एका कोपऱ्यात जाऊन लपून बसला. दाह कमी होण्यासाठी अनेक मंत्र जप केले. कुक्कटेश्वराला अभिषेक करण्यात आला. स्वयंभू दत्तात्रेयांना विशेष कर्पूर आरती करण्यात आली, परंतु कशाचाच काही उपयोग झाला नाही. ब्राह्मण मूर्छित अवस्थेत पडून होता. त्याच्या मुखातून फेस येत होता. हा फेस पाहून काही लोकांना वाटले की ब्राह्मणास साप चावला असेल, परंतु काही ब्राह्मणांनी त्या वृद्ध ब्राह्मणाच्या हातावर कमंडलूतील पाण्याबरोबर पडलेला विंचू पाहिला होता. ब्राह्मणाचा दाह कमी करण्यासाठी सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, परंतु उपयोग झाला नाही. या सर्वांसाठी संन्यासीच कारणीभूत असल्याचे सर्वांना वाटले. ब्राह्मणास होणाऱ्या वेदना न सहन झाल्याने तो थोडा वेळ गडबडा लोळत होता व नंतर मूर्छित झाला. थोड्या वेळाने ब्राह्मण शुद्धीवर आला, परंतु त्याच्या पोटात असह्य वेदना होत असून त्याला उचक्या लागत होत्या. तेवढ्यात तेथे एक शेतकरी आला. तो त्या वृद्ध ब्राह्मणाला म्हणाला, आमच्या कुलातील व्यंकय्या नावाच्या एका प्रतिष्ठित व्यक्तीने श्रीपाद प्रभूंच्या मंत्राक्षता दिल्या आहेत. त्या ब्राह्मणाने मोठ्या श्रद्धाभावाने श्रीपाद प्रभूंचे स्मरण करून त्या मंत्राक्षता हातात घेऊन थोड्या आपल्या मस्तकी धारण केल्या आणि आश्चर्य असे की काही क्षणातच ब्राह्मणाच्या साऱ्या वेदना नाहीशा झाल्या व तो पूर्ववत स्वस्थ झाला. या सर्व प्रकाराने लोकांचा संन्याशावरील विश्वास उडाला. सर्व दीक्षित साधकांनी दिलेली गुरुदक्षिणा त्याच्याकडून परत घेतली आणि त्या संन्याशाला पिठिकापुरामधून हाकालून दिले. संन्याशाकडून परत घेतलेल्या पैशांचा विनियोग कसा करावा हे सर्व साधकांनी बापनाचार्यूंना विचारले. तेव्हा ते म्हणाले, त्या द्रव्याने अन्न सामुग्री आणून सर्वांना अन्नदान करावे. अन्नदानामुळे श्री दत्तप्रभू प्रसन्न होतील. वेगळी दत्तदीक्षेची गरज नाही. बापनाचार्यूंच्या सांगण्याप्रमाणे कुक्कटेश्वरांच्या प्रांगणात एक मोठा मंडप घालण्यात आला. तेथे मोठ्या प्रमाणात अन्नसंतर्पण झाले. भोजनोत्तर सर्व लोकांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या दिव्य नामाच्या जयघोषाने सारा परिसर दणाणून सोडला. या दिव्य महामंत्राने सारे विश्व व्यापून राहील अशी भविष्यवाणी श्रीपाद प्रभूंनी पूर्वी केली होती. येथे अध्याय 42 संपन्न झाला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.